कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला ना, आपला अमोल हलून गेला होता का आतून? नीट जेवत नव्हता, खात नव्हता, पित नव्हता, कुणाशी बोलत नव्हता आणि मी येड्यासारखं तुला शोधत होतो। या सगळ्यामध्ये मला सेम टू सेम तुझ्यासारखी दिसणारी एक मुलगी भेटली। तिचं नाव दीप। गरीब होती, मी तिला भेटलो, तिला पैशांची मदत केली आणि फक्त अमोलसाठी तिला घरी घेऊन आलो। गिरीश गायकवाडनी त्या फाईलवर सह्या करण्यासाठी तिचा वापर केला। दीपाचा भाऊ एक राजा, जिजीने त्याला पैशांचं आमिष दिलं। जिजीने दीपाला धमकी दिली, तुझ्या भावंडांना मारून टाकू, आणि आप्पीच्या सह्या करायला लावल्या त्या फाईलवर। अर्जुन, मग त्या फाईल कुठे आहेत आता? नाही, त्या फाईल अजून गिरीश गायकवाड पर्यंत पोहोचले नाही। आप्पे, गायकवाडनी दीपाला उद्या फाईल घेऊन बोलवले। आपल्याकडे हा चान्स आहे, आपण नाही सोडायचं। उद्या आपण गिरीश गायकवाडला रंगे हात पकडायचं। घरात आमची ही सगळी चर्चा झाली आणि हा पुढचा प्लॅन ठरला। दीपाच्या जागी मी येऊन याला रंगे हात पकडेन असं ठरलं। अगो बयो साहेब, डिट्टो डिट्टो मी आहे। दीपा, ही तू नाही, ही आप्पी आहे, माझी बायको आप्पी। तुम्ही दोघी सेम टू सेम दिसता, आता काय डाऊट नाही ना? अहो, आता शंकाच नाही ना साहेब। दीपा, मी नसताना तू आमची जी काही मदत केली आहेस ना, ती मी कधीच नाही विसरू शकणार। माझ्या अमोलला, माझ्या घराला तू भावनिक आधार दिलास, खरंच थँक्यू। साहेब, यांनी हे काय बरोबर नाही केलं बरं का? अहो, या आपण मॅडमनी आले आले मला माझी फाईल दाखवली। अहो, ते आभार मानून राहिले माझे। अगं दीपा, असं काही नाही अगं। दीपा, असं अजिबात नाहीये अगं। आजकाल कुणीच कोणासाठी एवढं सगळं करत नाही, म्हणून मी म्हणाले आणि म्हणून आभार मानतेय तुझे। मॅडम, साहेब ना काय म्हणायचे, माई आप्पी अशी, माई आप्पी तशी। आज मला कळू राहिलं मॅडम, लोक तुम्हाला का मानतात ते। का मानतात? अहो, कारण तुम्ही लहान विचार करतच नाही ना। आता एवढे दिवस तुम्ही नव्हतात, तरी बी तुम्ही साहेबांवर विश्वास नाही दाखवला आणि उपर तुम्ही माझेच आभार मानून राहिल्या। भया काय बाई आहे। दीपा, अगं तेवढा समजूतदारपणा आहे आमच्यात, पण एक समजून गोष्ट तुला पण घ्यावी लागणार। काय? हे बघ, आज फाईल घेऊन जाताना तू नाही तर माझ्या बरोबर आप्पी येणार आहे दीपा। साहेब, अहो बायकोला बघून काय खिट्टी सरकली होय तुमची? अहो, काय बोलू राहिले तुम्ही? तिकडे माझी चिली पिली अडकल्यात आणि तुम्ही चाललाय तुमच्या बायकोला घेऊन। अर्जुन, काय बोलते ही मुलगी? आम्ही काय तिकडे पिकनिकला चाललोय? तू गप। दीपा, ती पण पोलीसच आहे। यो साहेब, अख्ख्या फॅमिलीमध्ये तुम्ही काय फौजदारच भरलेत होय? मॅडम सॉरी बर का। अहो, माही चिली पिली आहेत ना तिकडं, म्हणून मला जायचंय हो। बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा दीपा। आप्पी अगं। अर्जुन, दीपा, तुला जायचंय ना, तू खरंच जा। हा, पण तिथे गेल्यानंतर ती लोक कोण असतील, कशी असतील, त्यांच्याकडे कुठली हत्यारे असतील, ते तुला नेमकं काय करतील हे आम्ही नाही सांगू शकत तुला। तुम्ही घाबरू राहिलं का मला? आणि तसं असून ना, मी घाबरलेली आहे, पण तरी बी मीच जाणार। हा, मीच जाणार। हे बघ दीपा, शांततेत ऐकून घे। ती लोक कशी असतील, ती काय करू शकतील, याचा अंदाज मला आणि अर्जुनला आहे। अगं, त्यासाठीचं ट्रेनिंग झालंय आमचं। आओ मॅडम, तुम्हाला कळू राहिलं का? माझी चिल्ली पिली तिकडे अडकल्यात, तुम्ही काय बोलू राहिल्या? हे असं सगळं। काय म्हणलात? अगं दीपा, मी जर आप्पीला घेऊन गेलो तर मला पुढचे प्लॅनिंग बनवायला सोपं जाईल ना, म्हणून। आणि तुझे बहीण भाऊ सुद्धा सुरक्षित राहतील। काय गॅरंटी आहे? माझी गॅरंटी, माझी 100% गॅरंटी आहे की मी तुझ्या चिलीपिलीला सुखरूप तुझ्यापर्यंत परत आणेल। साहेब, हे पायांचं जाऊ दे, पण तुम्हाला माहिती आहे साहेब, चिली पिली शिवाय मला कोण नाही हो। दीपा, मी तुला परत एकदा तेच सांगतोय की हे बघ, मी तुझ्यापर्यंत काय येऊन देणार नाही।
मी सगळं सॉल्व्ह करेल आणि तुझ्या चिलीपिलीला सुखरूप घेऊन येईल. तू काय काळजी करू नको, सगळी जबाबदारी माझी. हे बघ दीपा, हे प्रोजेक्ट जर चुकून चालू झाले ना तर त्या जीजीला कोणीही अडवू शकणार नाही. आम्हाला प्लीज जाऊ दे, प्लीज. अपर्णा मॅडम, तुमच्याशी मी लय काय काय ऐकलंय. आता मला बी बघायचंय तुम्ही काय करता. माझ्या चिलीपिलीचं आयुष्य मी तुमच्यावर सोपू राहिली मॅडम. काय करा पण त्यांना आणा घरला. थँक गॉड. बऱ्याच दिवसानंतर कारवाई करणार आहे मी दीपा. कायद्याला सुरुंग लावणाऱ्यांचं मी काय करते ना हे सगळ्यांनाच कळेल. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आपे होत आहे, हे जखमांचं बघू काय करायचं. वा, मॅडम आणि सर एकत्र येणार म्हणलं 50 प्लॅन होणार आहे हे चांगलं माहितच होतं मला. चिंचुके, आज इथे जे काही घडलं ते सगळं ठरल्याप्रमाणे घडलं होतं. अहो अपर्णा मॅडम, तुम्ही नव्हता ना तर चुकल्यासारखं वाटत होतं. आता तुम्ही आलाय ना लय भारी वाटतंय बघा. अहो आता कुठं दणक्यात कारवाई केली असं वाटतंय बघा. चिंचुके, अहो अजून कारवाई पूर्णच झाली नाहीये. याला अटक होणार, त्याला शिक्षा होणार आणि मग कारवाई पूर्ण होणार. किती बी पुरावे गोळा केले ना तरी हा जीजी तुमच्या हाताला लागत नसतो. एकदा मला सुटू द्या, मग कळलं तुम्हाला हा जीजी काय आहे ते. एकदा का बाहेर पडलो ना सगळ्यांची अवस्था वाईट करणार मी. जीजी, फक्त माझ्या बायकोच्या वाट्याला गेलायस तर तुझी ही अवस्था केली आहे. आता जेलमधून चुकून जर सुटलास ना बाबा तर सुधर, आणि जर नाही सुधारलास ना तर तुझा शेवट ह्या अर्जुन, वर्षा, विनायक कदमच्या हातूनच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अर्जुन सोड त्याला, अर्जुन सोड त्याला. मुद्दाम करतोय. त्याला कळून चुकलंय की तू आता इथून पुढे काही करू शकत नाही म्हणून असले माकड चाळे करतो. तिथं माझ्याच जागी, माझ्याच गोडाऊन मध्ये माझ्यावरच आवाज चढवताय का तुम्ही? हा इन्स्पेक्टर मला मारतोय हेच सांगतोय का कायदा तुमचा? कायदा तोडणाऱ्यांबरोबर लोकांनी कसं वागायचं गिरीश गायकवाड. आता बाकीची काळजी तुम्ही नका करू. तुला शिक्षा होणार, आम्ही देणार आणि सगळे पुरावे सादर करू. तुम्हाला माहित नाही कोण आहे मी? गिरीश गायकवाड आहे मी. मला सोडा, मला सोडा. इथनं एकदा बाहेर जाऊ द्या, मग दाखवतो तुम्हाला. अर्जुन, याला देवाने पण शांत राहा म्हणून सांगितलं ना तरी हा सुधरेल असं काही वाटत नाहीये. आर्या, अगं हा माणसं मारणारा माणूस आहे. देव काय करणार याला? चिंचुके साहेब, आता सगळी फाईल तयार करा कडक साहेबांविरोधात. सगळे पुरावे गोळा करा. गिरीश गायकवाड साहेब कसे सुटतात ना ते आता आपण बघू. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव गिरीश गायकवाड, तुझा तो पोपट आहे ना दवाखान्यात, त्याच्याबरोबर मी मागे केलेली चूक पुन्हा करणार नाही. तो आता खडाखडा कसा बोलेल याची काळजी मी घेणार. चिंचुके, चला उचला पार्सल आणि आपल्या छावणीत नेऊन टाका. आलोच मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.